जी वालधुनी तुम्ही बघतच आहात, ही वालधुनी नदी आहे, ज्या नदीमध्ये हे बांधकाम चालू आहे। माधव मॅट्रिक्स हा जो ठेकेदार आहे त्याने इथे बांधकाम करायचं म्हणजे आता बऱ्याच दिवसापासून चालू आहे, दिवस रात्र इथे काम चालू आहे। पण ह्या नदीच्या बाजूला जी वस्ती आहे तिथे भरपूर प्रमाणात पूरस्थिती निर्माण होत असते दरवर्षी, आणि त्यात आता हे जे बांधकाम चालू केलेलं आहे ह्यांनी, तर ह्या अशा परिस्थितीत भयंकर म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होणार आहे। तर आम्ही इथल्या स्थानिकांनी आम्ही जायचं कुठे? हे KDMCने ह्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे, करार करून दिलेला आहे ह्यांना, KDMCचा आणि ह्यांचा काही साठलोटा आहे का याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे। तुमची पुढची भूमिका काय असेल? आता आमची पुढची भूमिका हे लवकरात लवकर काम थांबलं पाहिजे, लवकरात लवकर जेवढं लवकर थांबवता येईल तेवढं लवकरात लवकर हे काम थांबलं पाहिजे, नाहीतर आम्ही आमरण उपोषणासाठी इथे ह्या वालधुनी नदीमध्ये बसणार आहोत। हे सरकारने आमचं लक्ष दिलं पाहिजे, आमच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे। इकडचे जे लोकप्रतिनिधी आहेत तेही लक्ष देत नाही आहेत, कोणीच या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहे। तुमच्या न्यूजद्वारे कळवण्यात येत आहे की आता आम्ही इथे हे जर थांबवलं नाही, 2 दिवसात येत्या 2 दिवसात हे काम जर थांबलं नाही तर आम्ही इथे उपोषणाला बसतो। हो, आताच आमच्याकडे कोणी लक्षच देत नाही, म्हणून आम्ही सगळ्या रहिवाशांनी म्हणजे 3000 लोकांनी कुटुंबांनी आम्ही ठरवलं आहे की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही मतदान करणार नाही आहोत। 3000 कुटुंब सगळे कुठलाही लोकप्रतिनिधी येऊ दे, येणाऱ्या सगळ्या निवडणुकींवर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे। मी इथं आता 40 वर्षापासून राहते, आमची गैरसोय होती या नाल्याच्या पाण्याचं, अजून आम्हाला काय 40 वर्षात केलं नाही, आमची सुविधा होत नाही, आमची पोरं आजारी होते, आम्ही म्हातारी माणसं आजारी होतं, ह्याच्यावर पर्याय काय करायची राजकारणात? बांधकाम सुरू आहे इकडे आणि पावसाळ्यामध्ये पाणी भरतंय। हा, आता हे बांधकाम नाल्याचं केले, नाल्याला बॉर्डर बांधतात, ते उद्या आमच्या इकडं पाणी आल्यावर आम्ही काय करायचं? लहान लहान मुलं लेकरं बाळं कुठं नेणार आम्ही? ती काय आमची सोय करणार आहेत का? मग हे असं तुम्ही हे करा। 2005 साली जेव्हा पूर आलेला तेव्हा सर्व लोकांनी किती दैना झालेली, सगळ्यांच्या घरात पाणी शिरलेलं, सगळ्यांचं सामान वाहून गेलेलं। आता तीच पूरस्थिती इथे परत येणार आहे, म्हणून हे काम रोखलं पाहिजे आणि कोणी लक्ष देत नाही, आणि इथे कोणीच लक्ष देत नाही। आम्ही खूप जणांकडे जाऊन आलो, आम्ही पोलीस स्टेशनला पण जाऊन आलो, वार्डला पण निवडणूक आयोगाकडे लेटर देऊन आलो। आम्ही मतदान कोणाला करणार ना, आम्ही बहिष्कार टाकतो, आमची मदत करा, 2 दिवसात काम बंद करा, नाही ते आम्ही पुढे इथे आंदोलनाला बसू। ते भरतं इथे त्यावेळेला येतात सगळेजण, तोंड दाखवतात, 5-5, 2-2 हजार रुपये देतात, काय काय असतात ते, हा त्याच्यातून पण पैसे ढापतात ती लोक, ते सुद्धा त्यांना कमी पडतात खायला प्यायला त्यांना, त्याच्यातून पण ते ढापतात आणि स्वतःच्या खिशात घालतात, आणि सगळे रूल्स अँड रेग्युलेशन सामान्य माणसाला दाखवतात, आणि इथे जे असेल ते रूल्स रेग्युलेशन त्यांना काय दिसत नाही का? इथे पाणी भरल्यानंतर कोणी येणार आहे बघणार आहे? इथे कचरा टाकतात, कचऱ्यासाठी इथे काही सोयी करत नाही। नगरसेवक, आमदार, खासदार जे कोणी आहेत इथे कोण आहे का नाही? इथे फक्त वोट घेण्यासाठी येतात का? इथे बाकीचं काही घ्यायला काही नको आहे का? त्यांना काय कर्तव्य ते पण